बाळानो, मी आंबाड्याची भाजी तोडा आलोय. बघा कळलेलंच आहे, ती कालवण होत आहे. बाळानो, ही खायला लय पौष्टिक असते. ही भाजी ह्या दिवसातच येते. ही भाजी अशी तोडावं लागते. बाळानो, ही भाजी आता मी ही तोडली. मालकीन बाई तुम्हाला करून दावते. मालकाने एवढी भाजी आणली मळ्यातली तोडून, आता मी निसवून शिजू घालते. कसली कवळी लसलशी येते. निसून घेते आणि शिजाय टाकते. आता शिजाय पाणी टाकून घेते. आता कांदा चिरून घेते मी. ह्याला भरपूर कांदा, तेल, मीठ सारं सामान टाकल्यावर 8-8 रोज राहते भाजी. हे कांदा बारीक चिरलाय. बघा असली शिजावं लागते, गाळ होऊन द्यावं लागते, म्हणजे चांगली लागते. कारण अजून थोड्या वेळ शिजून देऊन मग पिळून काढू. गाळ शिजते चांगली. कसली गाळ शिजली आहे का. हे एकदम पाण्याने धुवून पिळून काढते. तर बाळानं असं गोळ बांधून घेते. आता पिळी चांगली कचकट. आता बाळानं कांदा टाकून घेते. असा परतून घेते मी तेलाचा कांदा. त्या आंबाड्याच्या भाजीचं गोळ फुलून घेते. आता मीठ टाकून घेते. आता मिरची टाकून घेते. आता लसूण टाकून घेते. चाऱ्याला पोचत हे लसूण. आता अशी भाजी कोरडी खाल्लेली बी जमते, चांगली भाजते. आता आपण परतून घेऊ, म्हणजे 8 रोज राहते भाजी. हे आता थोडी चटणी टाकते, म्हणजे चरचरीत होते. तर बाळानं तेल टाकून घेते. आता कांदा चांगला तळसलाय, भाजी टाकून घेते. चपाती करून घेते. बाळानं आता आपली भाजी तयार झाली. या खायला. बघा किती भाजी झाली आहे का. बाळानं या खायला.